सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आलेत। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही ही निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी निवडणूक लढवतोय। राज्यभरात घोडेबाजार सुरू झालाय। आमच्याकडे जेवताय ते कोणाला द्यायचं या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं सांगितलं। तर शिंदे गट हा आमच्या पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलंय। मग ते तुम्हाला निकालाच्या वेळेला कळेल ना प्रत्यक्ष। शिंदे सेना म्हणजे हा काय फार मोठा फोर्स नाही आहे महाराष्ट्रात, हा पैशाचा फोर्स आहे आणि हा पैसा ठेकेदारीतून आणि भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे। अशा प्रकारचं राजकारण सर्वच पातळीवर थांबलं पाहिजे ही आमची भूमिका आहे। अशा परिस्थितीत याचा अर्थ काय भाजप काय दानशूर पक्ष आहे आणि फार पवित्र पक्ष असा नाहीये, पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू हा शिंदे गटच आहे। मग मातोश्रीवर या असं मत व्यक्त केलंय ना, मग आम्ही मातोश्रीवर बसलेलो आहोत उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली। मी कालही म्हणालो, जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर पश्चाताप व्यक्त करण्याची जागा ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातोश्री, तिथे या आणि पश्चाताप व्यक्त करा। मग आम्ही चर्चा करू। कशाला निमंत्रण द्यायचं, कशाला निमंत्रण आता मी दत्ताजी गायकवाडांना सांगतो निमंत्रण पत्रिका छापा, दुसरं काय सांगू शकतो मी। तर दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी आधी मातोश्रीवर या आणि पश्चाताप व्यक्त करा असं देखील यावेळी राऊत यांनी म्हटलंय। त्यामुळे एकूणच नाशिकचं राजकारण आणखी तापणार असल्याचं बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।